आज आपण राजभोग रसगुल्ले ही रेसिपी पाहणार आहोत। या गणपतीला जर तुमच्याकडे पाहुणे येणार असेल किंवा गणपतीला नैवेद्य दाखवायचा असेल तर तुम्ही हे राजभोग रसगुल्ले नक्कीच करून पहा। तर राजभोग रसगुल्ले करण्यासाठी आपल्याला बफेलो मिल्क किंवा कोणतेही फुल फॅट क्रीम तुम्ही घेऊ शकता। तर मी 1 लिटर दूध तापत ठेवलेलं आहे आणि ते तापून झाल्यानंतर आपण 5 मिनिटं थंड करून घ्यायचं आहे। आता हे दूध थंड झाल्यानंतर आपल्याला एक मिक्सचर त्याच्यात घालायचं आहे, म्हणजे आपल्याला छेना तयार होईल। आपला छेना तयार करण्यासाठी आपल्याला 2 चमचे विनेगर घ्यायचं आहे आणि 1 चमचा पाणी घालून हे मिक्सचर तयार करायचं आहे। छेना आपला मुलायम झाला पाहिजे, पनीर झालं नाही पाहिजे, म्हणून थोडं थोडं करून आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे। बघा याप्रमाणे थोडं घातलं आणि त्याला चमच्याने हलवून घ्यायचं दुधाला, म्हणजे आपला छेना तयार होईल। बघा याप्रमाणे थोडं थोडं घालून घ्यायचं आहे, जसं लागेल तसं आपल्याला त्याच्यामध्ये ते विनेगर आणि पाण्याचं मिक्सचर ओतून घ्यायचं आहे आणि आपल्याला मुलायम छेना तयार करायचं आहे। पनीर करायचं नाही आहे, पनीर थोडा हार्ड असतो आणि छेना थोडासा मुलायम असतो। बघा याप्रमाणे आपला छेना तयार झाल्याखाली धुवून घेणार आहोत, कारण त्याचा तुरटपणा किंवा आंबटपणा निघून जाईल। तर आपण ते एका कपड्यामध्ये गाळून घेणार आहोत। या कपड्यामध्ये आपल्याला आता ते गाळून घ्यायचं आहे आणि आपल्याला ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। बघा याप्रमाणे आपला मुलायम छेना तयार झालेला आहे आणि व्यवस्थित आपण नळाखाली आपण त्याला व्यवस्थित धुवून घेणार आहोत। बघा याप्रमाणे आपण त्याला पाण्याखाली धुवून घेणार आहोत आणि व्यवस्थित त्याला गाळून घेणार आहोत। आता आपण त्याला व्यवस्थित गोळा करून घ्यायचं आहे कपड्याला आणि व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे। त्याच्यातलं पाणी पूर्ण निघून गेलं पाहिजे, म्हणजे आपला छेना ओलसर राहणार नाही। याप्रमाणे आपण त्याला पीळ मारून पाणी थेंब थेंब पडेपर्यंत पिळून घ्यायचं आहे। बघा याप्रमाणे आपलं पाणी निघून गेलेलं आहे आणि आपल्याला छेना ड्राय झालेला आहे। याप्रमाणे तुम्ही करून घ्या, थेंब थेंब पडेपर्यंत आपल्याला गाळून घ्यायचं आहे। आणि आता एका ताटामध्ये मी ते काढून घेत आहे। हा छेना आपला ओलसर नाही आहे, बघा याप्रमाणे ड्राय आहे आणि तो आपल्याला ड्राय छेना व्यवस्थित मळून घ्यायचा आहे। मऊसर गोळा होईपर्यंत आपल्याला मळून घ्यायचं आहे। बघा याप्रमाणे आपण त्याला मळून घेत आहोत, तळ हाताने त्याला व्यवस्थित रगडून घेत आहोत। बघा याप्रमाणे त्याला मळून घ्या, म्हणजे आपला छेना मऊसर होईल। म्हणजे आपल्या छेन्याला मऊसरपणा आल्यानंतर आपण रसगुल्ले करू तर त्याला क्रॅक जाणार नाही, त्यामुळे आपल्याला ही प्रोसिजर व्यवस्थित करून घ्यायचं आहे। आणि नंतर आपल्याला त्या मऊसर गोळा झाल्यानंतर आपण त्याचे रसगुल्ले तयार करणार आहोत। बघा याप्रमाणे मऊसर झालेला आहे। आता आपण त्याचे रसगुल्ले तयार करणार आहोत। तर त्यासाठी हा छेना आपल्याला सफेद असल्याकारणाने आपण त्याला कलर येण्यासाठी 7-8 केसरचे धागे आणि चिमूटभर पाणी घालून त्याला रगडून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला येलो कलर येईल। आता आपण हे मिक्सचर पिठात मिक्स करून घेऊया आणि परत थोडंसं मळून घेऊया। पाणी जास्त घालायचं नाही, नाहीतर छेना परत ओलसर होईल। आणि व्यवस्थित त्याला मळून आपला कलर येईपर्यंत आपल्याला त्याला मळून घ्यायचं आहे। पण जर तुम्हाला हा कलर लाईट कलर वाटत असेल तर तुम्ही फूड कलर चिमूटभर घातलात तरी चालेल। मी फूड कलर थोडासा घातला आहे आणि परत व्यवस्थित मळून घेत आहे। कलर पूर्णच पिठाला त्या लागला पाहिजे। बघा याप्रमाणे आपलं छेनाचं पीठ तयार झालेलं आहे। आता आपण त्याला थोडंसं क्रॅक जातं का चेक करूया, नाहीतर आपण परत मळून घेऊ शकता। बघा याप्रमाणे गोळा तयार करायचा आहे। पण राजभोग आपल्याला रसगुल्ले करायचे आहेत, त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला काय घालायचं ते मी सांगणार आहे। तर खडीसाखर आहे आणि पिस्ताचे तुकडे आहेत, बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। आता आपण त्याच्या मधोमध ते घालून घेत आहोत। बघा याप्रमाणे आपल्याला ते घालून घ्यायचं आहे। याप्रमाणेच आपल्याला रसगुल्ले तयार करायचे आहेत। मधोमध घालून घ्या खडीसाखर आणि पिस्ता।
आणि त्याचे अलगदपणे गोळा तयार करा. जास्त दाबायचा नाही, अलगदपणे आपल्याला त्याला करून घ्यायचं आहे. असे सगळे गोळे तयार करून घेऊया. परत मी एकदा दाखवते तुम्हाला. याप्रमाणे मधोमध आपल्याला खडी साखरेचे तुकडे 2 टाकायचे आहेत, पिस्त्याचे 2-3 तुकडे टाकायचे आहेत आणि गोळा तयार करून घ्यायचा आहे. अलगद करून घ्या, जास्त दाबून नका करू. याप्रमाणे आपण रसगुल्ले तयार केलेले आहेत सगळे. आता आपण एका कढईमध्ये पाणी घेतलं आहे आणि ते गरम करत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये मी 1 बाऊल साखर घातली आहे आणि ते आपण आता व्यवस्थित गरम करून घेऊया उकळी येईपर्यंत. बघा, याप्रमाणे मी 1 बाऊल साखर घेतली आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि ते मिक्सचर मी व्यवस्थित उकळी येईपर्यंत गरम करून घेणार आहे. त्याच्यात 3 बाऊल पाणी घातलं आहे आणि 1 बाऊल साखर घातली आहे. हे मेजरमेंट बरोबर आहे, त्याच मेजरमेंटने तुम्ही करू शकता. त्याचा रस तयार करून घ्यायचा आहे. आता उकळी झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये रसगुल्ले सोडून द्यायचे आहेत. बघा, ह्या पाण्याला उकळी आलेली आहे, साखर विरघळलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये एक एक करून सगळे रसगुल्ले तयार केलेले रसगुल्ले त्याच्यामध्ये सोडून घेऊया आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे, स्लो करायची नाही आहे. मीडियम टू हाय फ्लेमवरच हे रसगुल्ले आपल्याला उकळून घ्यायचे आहेत आणि 15 मिनिटांनी आपल्याला ते रसगुल्ले तयार झालेले दिसतील. त्याची साईज मोठी झालेली आहे. बघा, 15 मिनिटांनी थंड झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते याच्यामध्ये किती रस शोषून घेतलेला आहे. अशाप्रमाणे आपले रसगुल्ले तयार झालेले आहे. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नमस्कार.